हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आज सकाळी सकाळी बघा छान असं माझी देवपूजा चालली. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात देवापासून करूया. आहे रविवार. आज अक्षता माऊली घरीच आहेत बघा दोघं पण. आज सकाळी सकाळी आपल्या अक्षुनीनं असं छान मस्त शेजारच्यातनं बघा असं फुलं आणून दिले देवपूजा करण्यासाठी. आणि तुम्हाला तर माहिती मला फुलं असेल ना तर देवपूजा करायला किती आवडतं आणि किती नाही. तर फुलं असेल ना तर खूप छान वाटतं. तर सकाळी सकाळी बघा असं तुळशीला पण पाणी घालून घेतलं. आणि कालचं जे थोडंसं शाबू राहिला होता तर म्हणलं चला आज अक्षतासाठी माऊलीसाठी बनवूया. काल काल काय बनवलंच नव्हतं. काल माऊलीच्या पप्पांचा उपवास होता. आता वाजलेत बघा दुपारचे 12:30. आणि घरात म्हणलं तर आज अक्षता माऊलीनं घरात इतका गोंधळ केला, इतका पसारा. आणि आज लवकर उठून 5 वाजता उठून ना मला गवताला जायचं होतं. हे बघा डोळा इतका लाल झालाय ना आता सध्या उन्हात आल्यामुळं. आणि इतकं असं वाटतं की उन्हाळ्याचं ऊन पडलं. आणि सकाळी संध्याकाळी इतकं थंडी सुटती ना तर बापरे काय सांगते, इतकी थंडी सुटते. तर चला बाकीचे काय कपडे वगैरे जे सगळे काम होतं ना ते आवरून गेलेली. आणि आज अक्षता माऊली नेले गोंधळ घातलाय. तर आज त्यांना बनवायची भेळीची पार्टी. तर बघूया कसं काय त्यांचं चाललंय. सगळ्यात बघा अगोदर गवताला गेलो, गवत वगैरे घेऊन आलो. आणि घराजवळ आलो ना अक्षरशः इतकं भिलो ना. एवढा मोठा साप होता अक्षरशः. बघून ना अंगावरती काटा आला. असं मी त्या एका दुसऱ्या ताईंना ना असं अक्षरशः धरून बसलेली. इतकं भीती वाटत होतं सांगते. काय म्हणतात ना अजगर होतं बघा इतकं. आणि इतका काळा काळा होता ना अगदी एवढं सुद्धा एक हाताचा सुद्धा अक्षरशः सांगते खरं एका हाताचा सुद्धा अंतर नव्हतं. इतकी भीती वाटली ना बघून. तर त्या ताईंनी अगोदर बघितलं होतं. मी मला असं की मला वाटलं की अचानक का थांबल्या. तर त्यांना वाटलं की असं मेलं का काय. तर ते बघा जिवंत होतं ना. आम्ही एकामेकाच्या आणि बोलण्याच्या नादात आम्ही अजिबात लक्ष दिलं नव्हतं. इकडच्या तिकडच्या गप्पा बोलत ना असं चाललं होतं आमचं तिघींचं बोलणं. आणि बोलण्याच्या अक्षरशः जवळ पायात असेल ना तरी सुद्धा दिसलं नाही. एकदम असं मोठं एक झाड होतं बघा. झाडाच्या सावलीत तो बसला होता. आणि आम्ही अचानक बघितलं ना बघून काय करावं काय कळना, पळायचं पण कळना. आणि असं म्हणजे की डांबरीवरचे यायच्या रस्त्यातच ते होता. अक्षरशः भीती वाटली. तुम्ही सुद्धा अशीच काळजी घेत जावा, जपून वगैरे कामं करत जावा. तर मला तर लई भीती वाटते. आम्ही जपूनच कामं करतो. आम्ही गवताला तर गेले ना भरपूर असं भीती वाटते. म्हणजे की बाकी कशाची भीती नाही तर ह्याचीच भीती. तर आम्ही तिघी बी बघा सारखं जवळ गवत काढत असतो, एकामेकींना बोलत वगैरे. तर हे असं काय म्हणते सांगता येत नाही. तर एका मागच्या वेळेस बघा गवताला गेलतो तर त्या एका ताईंचा ना अक्षरशः पाय पडता पडता वाचला. तर त्यांचा सुद्धा गेल्या वेळेस असं पाय पडला होता. आणि मागच्या वेळेस ना जे एका सरीत मी आणि दुसऱ्या सरीत अक्षरशः इतका मोठा साप होता. अक्षरशः एक अख्खी मोठी डांबरी झाकली एवढा साप होता. आणि एवढं सगळं बघून ना तुम्ही सुद्धा नक्कीच रानात काम करत असाल तर खरंच काळजी घ्या. तर आज एवढं भीती वाटली बघा बघून ना हे सगळं. तर चला पोरांची चालली भेळ बनवायची. तर बघू कशी बनवायला लागलीत. आणि सकाळपासून इतका कालवा इतका गोंधळ. कालपासून बघा जे काय साहित्य भेळीचं गोळा केले, बापूंकडनं पैसे घेतले थोडं. आणि सगळ्यांकडनं थोडं थोडं सगळ्यांनी पैसे दिले, त्यांना गोळा केले त्यांनी सगळ्यांनी. तर आता चालली भेळीची पार्टी बनवायचं. बघूया बच्चे कंपनीची आज पार्टी चालली. हाय. तर हे बघा इतका पसारा केलाय बापरे. काय काय भांडी वापरलेत. आणि भेळ कशी बनवली, काय काय टाकलंय भेळीमध्ये. बापरे फरसाणा तर दिसायला झालाय. फरसाणा कमी पडलाय. थोडा फरसाणा आहे. आणि हे असली चांदणी खरंच खूप छान लागते बरं का ह्यांची भेळ. तर या सगळे भेळ खायला. होय चांगली पार्टी चालली मग. बापरे किती छान भेळ बनवली. आज रविवार आहे. का अभ्यास केला का नाही तुम्ही, का भेळच बनवता सकाळपासून. काय रे देवा, कालपासून हे सगळं सामान गोळा करते. टोमॅटो, कांदा, कोथिंबीर काय काय साहित्य सगळं गोळा केलेलं बघा कालपासून. हे बघा माऊली बाळ कसा बसलाय. सगळ्यात जास्त माऊली बाळाच्या फेवरेट भेळ आहे. आणि अक्षताची मैत्रीण. या दोघी जणी मोठे आहेत बघा. लेकरांना कसे भेळ करून द्यायला लागलेत. हे जरा छोटे आहेत ना ह्यांना भेळ करून द्यायला लागलेत. सगळं भेळचं सगळं सामान कोणी गोळा केलंय. हे बघा अशी मस्त भेळ बनवलेली. तर खरंच लेकरांचा लय नाद असतो बरं का अशी भेळ बनवलेली.
हे सगळं आपल्या अक्षरचं कारस्थान आहे. तर अक्षरने बघा सगळं काय काय अशी आपल्या अक्षरची भेळ वाटप चालू आहे. भेळची वाटणी चालू आहे. आम्हाला आहे का नाही हे बघा अशी वाटणी चालू आहे. अरे आले का आणखी प्लेट घ्या रे. तर हे बघा अशी वाटणी चालू आहे. तर या सगळे तुम्ही पण भेळ खायला आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आणि गिरण चालू आहे. अजून स्वयंपाक म्हणलं तर स्वयंपाक नाही बघा. अजून स्वयंपाक बनवायचा आहे आणि माऊलीचे पप्पा अजून आलेले नाही. आणि बाहेर म्हणला तर सगळीकडं अंधार अंधार पडलेला आहे. आणि इकडं म्हणलं तर सगळी भांडी रिकामी आहेत. आज आम्हाला पाणी चाललं नाही. सकाळपासून ना अजिबात पाणी नाही. पाणी चाललं नाही. बघल तिकडं सगळं भांडी रिकामं सगळं रिकामं. बरेच पाणी सगळी भांडी जे काय होती ना सगळं रिकामं झालेले. 3-4 दिवस झालं बघा भाजीला काहीच नव्हतं. आणि माऊलीच्या पप्पांना रोज सांगायची पण त्यांच्या काय लक्षात येत नव्हतं. म्हणजे की लवकर तर यायचं उशीर तर व्हायचं असं काहीतरी होत होतं. आज बघा आज त्यांना जास्तच म्हणलं तर फक्त भाजीपाल्याच आणायला लावलेला मी. उद्या म्हणलं तर सोमवार आहे. उद्या आमच्याकडचा बाजार असतो ना. तर बघा अशी कोथिंबीर आणलेली ताजी ताजी. आणि इकडं माझ्या आवडीची मेथी पालक. तर मी त्यांना फक्त पालेभाज्याच आणायला लावलेल्या. पालेभाज्या बघा पालेभाज्यात फक्त आणायला लावलेले माऊलीच्या पप्पांना. असं मस्त ताजी ताजी मेथी परत इकडं पालक आणि हे बघा छान असं कोथिंबीर. आणि प्रत्येक भाजीला मला कोथिंबीर लागती. तर काल परवा ना कोथिंबीर नव्हती. हे बघा आज कोथिंबीर आणलेली. तर बघू आता उद्या परत अजून आमच्या इथला बाजार असतो ना उद्या अजून आणते. तर म्हणलं चला आता सध्या ना भाजीपालाच घेऊन या फक्त. बघा असं 2-3 भाज्या आणलेत आता पुरती. सकाळी म्हणलं तर पोरांच्या डब्यासाठी मेथी. आता म्हणलं तर पालक. तर 2 भाज्या आणलेले. बरेच दिवस झाले बघा माऊलीचा हट्ट होता मम्मी केक बनव केक बनव. तर एकदम साध्या सिंपल केक पद्धतीत ना केक बनवलाय. तर माहीत नाही कसा केक होतो काय ना. तर पूर्ण झाल्यावर बघूया आपण. आणि आता म्हणलं आमचं संध्याकाळचं बघा असं जेवण चालले. इकडं म्हणलं तर बरेच दिवस झालं असं पालकची भाजी खाऊ वाढत होती. तर आज माऊलीच्या पप्पांना फक्त पालक आणि मेथी आणायला लावलेली. इकडं म्हणलं तर ज्वारीच्या भाकरी. आणि भाकरी झाल्यानंतर बघा असं त्या दिवशी शेंगा होत्या ना तर त्या शेंगा भाजलेले आहेत. इकडे चाललंय अक्षताचं माऊलीच्या पप्पांचं माऊलीचं शेंगा खायचं. तर या सगळे तुम्ही पण शेंगा खायला जेवायला. ना बेसिंग पावडर ना सोडा ना कुठले चॉकलेट. तर एकदम साध्या सिंपल पद्धतीत आपला असं मस्त रवा केक. तर हे बघा खूप छान असा आपला रवा केक झालेला आहे. आणि चवीला पण ना खरं सांगते खूप छान. आणि अक्षताला माऊलीला ना एकदम आवडलेला आहे. तर हे बघा तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्कीच असा रवा केक बनवून बघा. खायला पण छान आणि एकदम मस्त चवीला खूप छान लागला. आणि याची रेसिपी ना एक वेळेस नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल.